नाशिकच्या पंचवटीमध्ये हवेमध्ये गोळीबार केल्याची घटना घडली आणि 2 गटांमधून वाद होता आणि या वादातून हवेमध्ये गोळीबार केल्याचं उघडकीस समोर आलं। टोळी युद्धामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती आणि गोळीबाराच्या घटनेमधील 2 संशयित आरोपी फरार आहेत। नाशिकच्या पंचवटीमध्ये ही घटना घडलेली आहे। हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे आणि 2 गटांमध्ये वाद होता। या वादामधून हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं। टोळी युद्धामध्ये 2 जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि गोळीबाराच्या घटनेमध्ये 2 संशयित आरोपी फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे अशी सुद्धा माहिती मिळते। अधिकची माहिती देणार आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, टोळी युद्ध होतं, 2 जण जखमी झाल्याचं कळतंय। संशयित जे आहेत त्यांचा शोध लागलेला आहे का? पोलिसांची कारवाई कुठपर्यंत आली आहे? श्रद्धा, खरं तर पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पंचवटीतील नाग चौकात हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। जुन्या वादातून ही संपूर्ण घटना घडलेली आहे। यामध्ये टोळी युद्ध झालं आणि त्याच दरम्यान एकानं हवेमध्ये गोळीबार केलेला आहे आणि यामध्ये जे टोळी युद्ध झालं त्यामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार केले जात आहे। संशयित 2 जे आरोपी आहेत ते देखील यामध्ये फरार आहे। मात्र या सगळ्या दरम्यान नागरिक मोठ्या प्रमाणात त्या संबंधित घटनेच्या नंतर एकत्र जमलेले होते। त्यावेळेला एक जण नागरिकांच्या हाती लागल्यानंतर नागरिकांनी देखील त्याला बेदम चोप दिलेला आहे आणि पोलिसांच्या हवाली त्याला केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संबंधी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता अधिकचा तपास जो आहे तो नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 कडनं केला जातोय। श्रद्धा, निश्चित त्याची माहिती घेत राहू। किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकच्या पंचवटीमध्ये हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली आणि हवेत गोळीबार केल्याचा 2 गटांमधून वाद होता, त्यामुळे समोर आलाय। टोळी युद्धामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत आणि गोळीबाराच्या घटनेतील 2 संशयित आरोपी अद्यापही फरार आहेत।